कधी काळी तो गराड्यात वावरत असायचा। महागड्या गाड्या आणि बडे अधिकारी राजकारणी त्याच्या दिमतीला होते। तो परिसरही भलताच गजबजलेला असायचा। पण म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात। आज तो जेलमध्ये खितपत पडलाय तर परिसरही सुनासुना झालाय। गोष्ट वासनान ज्योतिषी अशोक खरातची। सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव इथं त्यानं ईशान्येश्वर मंदिर उभारलं। मंदिरात जायला चकचकीत रस्ता, परिसरही भला मोठा भक्तांच्या गर्दीने नेहमीच फुललेला असायचा। तर परिसरात केशरी आंब्याची झाडं लावल्यानं वातावरण तसं आल्हाददायी। भक्तांच्या गराड्यात खरात नेहमी हरवून जायचा। त्याचा रुबाब काही औरच होता। महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना रुपाली चाकणकर असो की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे, अशा एक ना अनेक बड्या हस्ती या ठिकाणी येऊन पायधूळ झाडून गेल्यात। याच खरातचे सध्या ग्रहमान फिरलेत। काळ्या कृत्याचा पर्दाफाश झाल्यानं तो सध्या जेलमध्ये खितपत पडलाय। आधी असलेला लवाजमाही राहिलेला नाही। साधं कोणी त्याच्याकडे फिरकत सुद्धा नाही। गजबजलेलं ईशान्येश्वर मंदिरही सुन्न सुन्न झालंय। पुजारी निघून गेला तर भाविकही कोणी या ठिकाणी येत नाही। एकांत असल्याने हा परिसर प्रेमी युगलांचा अड्डा बनलाय। दररोज अनेक जोडपी या ठिकाणी येऊन वेळ घालवत असतात। आंब्याची झाडं चांगलीच बहरली आहे। या आंब्याचीही चोरी होत आहे। घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, असंच काहीसं खरातच्या बाबतीत झालं।